या ठिकाणी पहिल्या 10 पुरस्कारांचं वितरण सन्माननीय डॉक्टर दत्ता कोहिनकरजी आणि त्याचबरोबर पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे। ज्या ज्या महिलांची नावं घेतली जातील त्यांनी अनुक्रमे सगळ्यांनी व्यासपीठावर यायचंय। ज्या वेळेला हा सन्मान महिलांना दिला जाणार आहे त्यावेळेला आपल्या सर्वांकडून टाळ्यांची दाद अपेक्षित आहे, कारण की आपण जो हा पुरस्कार देतोय हा प्रियंका गांधींनी जी संकल्पना चालू केलेली होती, लडकी हूँ लड़ सकती हूँ, या एका संकल्पनाच्या छताखाली आपण हे करत आहोत। यशराज पारखी सोशल फाउंडेशन आणि वेलनेस हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार इथे सर्वांना सन्मानित केला जात आहे। यापैकी ज्या ज्या महिलांना हा पुरस्कार इथे दिला जाणार आहे या कुणीही सामान्य महिला नाही आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी खडतर प्रवास केलेला आहे, काही संघर्ष केलेला आहे, काही कष्टानं काहीतरी नवीन उभं केलेलं आहे। आणि आपण ज्यांनी या सगळ्या माता भगिनींना आपण दाद देत आहोत त्यांनी आपण यांचं थोडंफार त्या कष्टाचं अगदी कॉपी पेस्ट जरी केलं तरी सुद्धा आपल्याही आयुष्याचं त्यांच्यासारखं चीज होणार आहे। त्यामुळे सगळ्यांकडून खूप मोठ्या टाळ्यांची दादची अपेक्षा आहे। मी आमंत्रित करतेय सलीमा पठाण। सलीमा पठाण या दौंडवरून आलेल्या आहेत आणि स्वतः अपंग असूनही दिव्यांग व्यक्तींसाठी खूप मोठं कार्य सलीमा मॅडमनी केलेलं आहे। त्याच्यानंतर आरजे निसर्गराजे, निसर्गराजे तिचं वय बघितल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येईल की इतक्या कमी वयामध्ये काहीतरी नवीन कर्तृत्व तिने करून दाखवलेलं आहे। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं स्वागत करूयात। श्वेता शेळके, अपंगावर मात करून या महिलांनी काहीतरी नवीन तुमच्या समोर एक पायंडा ठेवलेला आहे। कीर्ती भोसले, सौ अश्विनी वडके या स्वतः गायिका असून वेगवेगळ्या बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय माता भगिनींना त्यांनी चालू करून दिलेले आहेत। सामाजिक कार्याबरोबर स्वतःचं असं एक नवीन ओळख त्यांची आहे। त्यानंतर मी आमंत्रित करतेय लेखा मॅडम, लेखा नायर ह्या जन्मतः केरळच्या आहेत। लेफ्टनंट मेजर यासारख्या पदव्या त्यांनी घेऊन आज आपल्या समोर आपल्याच सारखी आपली एक माता भगिनी आहे। सैनिकांसाठी आपल्या मनात नेहमीच आदर असतो, त्यांच्यासाठी मला टाळ्यांची खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून। आज त्यांचा रेस्टॉरंटचा एक स्वतःचा बिझनेस आहे। लेखा मॅडम, लक्ष्मी आवळे, सर्वसामान्य विभागातून आलेल्या सर्वसामान्य महिला, पण यांनी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन कामगिरी केलेली आपल्याला इथे या व्यासपीठावर बघायला मिळते। लक्ष्मी आवळे, श्रीमती सुलभाताई भोंडवे, श्रीमती सुलभाताई भोंडवे,
साधनाताई पंडित. साधनाताईंचा आवाज आपण सगळ्यांनीच आता ऐकलेला आहे. साधनाताई खूप सुंदर. तुमच्याबद्दल आता महिलांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. लक्ष्मी लोंढे. सौ ज्योतिताई भोसले. सौ ज्योतिताई भोसले. ज्योतिताई भोसले. या ठिकाणी आदरणीय अभय छाजेड साहेब यांनी विचारपीठावरती यायचे. ज्योतिताईंची अशी अपेक्षा आहे की त्यांचं हे यश जे आहे त्यांच्या एकटीचं नसून त्यांच्या सहकारी जे आहेत त्यांचं आहे. कृपया त्या मैत्रिणींना किंवा त्या सहकाऱ्यांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि ज्योतिताई नक्कीच तुमचा आजचा हा अनुभव ऐकल्यानंतर आमच्या बाकी महिला तुमचं नक्कीच हे सगळ्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यामध्येही करण्याचा प्रयत्न करतील. खरं तर आपल्याकडे सगळ्या मीडियामध्ये एक गोष्ट आपण नेहमी पाहतो की महिलांच्या नावावरती वेगवेगळ्या प्रकारच्या हास्यास्पद अशा मीडियामधून रील्स बनल्या जातात. पण आपण बघतोय की सगळ्या महिलांनी येऊन सुदामाचे पोहे हा एवढा मोठा व्यवसाय त्यांच्या वेगवेगळ्या शाखा आज पुण्यामध्ये आपण पाहतोय. हा खूप चांगल्या प्रकारचा प्रकल्प या सगळ्यांनी उभा केलेला आहे आणि त्यांचं कौतुक आपण नक्कीच करायला हवंय. धन्यवाद ज्योतिताई. कावेरी कदम. नमस्कार. माझा सत्कार होत असताना माझ्या ज्या महिला सहकारी आहेत त्यांना माझ्यासोबत सत्कार घेण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते. कावेरीताई कदम. गीता गायकवाड. गीताताई. गीतांजली जाधव. गीतांजली जाधव. ज्या ज्या महिलांचं नाव घेते त्या त्या महिलांनी कृपया सहकार्य करायचंय. व्यासपीठावर यायचंय. डॉक्टर प्रियंका अस्टेकर. डॉक्टर प्रियंका अस्टेकर. डॉक्टर प्रियंका अस्टेकर. रेश्मा लोंढे. रेश्मा लोंढे. प्रतिभा ढाकणे. हा चल. प्रतिभा ढाकणे. प्रज्ञा काटे.
रत्ना चौधरी, सौ रत्ना चौधरी, पायल गावडे, सौ छायाताई माने, हो सौ छायाताई माने. छायाताई माने ह्या गेली 21 वर्षांपासून हडपसरमध्ये सिद्धी वृद्धाश्रम चालवत आहेत. छाया माने, सौ छायाताई धस, सौ छायाताई धस, श्रीमती भारतीताई धायगुडे, सॉरी आरतीताई, श्रीमती आरतीताई धायगुडे, रुचिरा इंगळे, सुप्रिया जोशी, या सर्व ज्या महिला आहेत या आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत. आपल्याकडे हॉटेल व्यवसाय, आर्किटेक्ट, वकील, आर्मी अशा सगळ्या प्रकारच्या क्षेत्रातल्या महिलांना आज आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. सुप्रियाताई जोशी, आर्किटेक्ट सुप्रियाताई जोशी, विद्या सुर्वे, पौर्णिमा बडगुजर, पौर्णिमा बडगुजर, दीपाली कांबळे, भाग्यश्री रुगी आणि कोमल गायकवाड. या तिघींसाठी आपण खूप जास्त टाळ्या वाजवायला पाहिजेत. दीपाली कांबळे, भाग्यश्री रुगी, कोमल गायकवाड या अंध आहेत, पण भारतीय अंध फुटबॉलमध्ये त्यांची निवड झालेली आहे. आपला भारतीय संघ जो जपानमध्ये खेळायला जाणार आहे त्यामध्ये या तिघींची निवड झालेली आहे. आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगतो काम करत असताना, पण बघा अंधत्वावरती मात करून यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे. नक्कीच या देशाचं नाव रोशन करतील. ताई आपलं नाव सांगा. छायाताईंचं नाव घ्या लवकर. मॅडम त्याचं संपूर्ण संतुलन आखाय लवकर. श्रीकांत तिथे नीट लक्ष द्या. प्रत्येक व्यक्तीला तसं लाईनीने उभे करा. छायाताई धस या. याच्यात असेल घ्या. ज्ञानेश्वरी तू ताई इथे मध्ये उभे राहा. आणि पौर्णिमा बडगुजर ताई या. आरतीताई धायगुडे, कॅमेऱ्याच्या जवळ जे सगळेजण उभे आहेत ना त्यांनी
प्लीज जरा चेअरवर बसून घेतलं तर बरं होईल. पाठीमागं प्रेक्षकांनाही हा आनंद घ्यायचा आहे. ज्यांना फोटो काढायचे आहेत त्यांनी चेअरवर बसून फोटो काढा. फॉर्म नसेल आहे, नाही नाही केलेलं आहे ते, तिथून काढून घ्या फक्त. मी सुनीलजी शिंदे आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक अजित दरेकरजींना पण विनंती करतो की तुम्ही यावं. मॅडम पुढची नाव बघा प्लीज. आपल्या या मुलींचा नाव उल्लेख करा. दीपाली कांबळे, भाग्यश्री रुग्गे आणि कोमल गायकवाड या. यांना हा सन्मान देत असताना टाळ्यांचा गजर व्हायला हवाय. या तिघी आपल्या भारत देशाकडून भारताच्या संघामध्ये जपानला खेळायला जाणार आहेत आणि ही त्यांच्या त्या अपंगत्वावर मात करून फार मोठी कामगिरी यांनी केलेली आहे. येस, पुन्हा एकदा नावं सांगा मॅडम. दीपाली कांबळे, भाग्यश्री रुग्गी आणि कोमल गायकवाड फुटबॉल संघामध्ये निवड झालेली आहे. लवकर. भाग्यश्री रुची ना. हा. कृपया चेअरवर बसून फोटो घ्या. पाठीमागं लोकांनी हा आनंद घेताना त्यांनाही अडथळा होतोय. कृपया चेअरवर बसून फोटो घ्यायचे सगळ्यांनी. सौ तेजश्री गुरव, डॉक्टर सौ तेजश्री गुरव. आपण बघतोय की कुठल्याही व्यवसायामध्ये आजकाल शिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये पैसा कमावणे हा सगळ्यात मोठा बिझनेस झालेला आहे. पण डॉक्टर तेजश्री गुरव ह्या सर्वसामान्यांसाठी सेवा करत असतात. डॉक्टर सौ तेजश्री गुरव. तेजश्री ताईंची इच्छा आहे की त्यांच्याबरोबर आलेल्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबरोबर यायचंय. डॉक्टर तेजश्री गुरव या. आम्ही कालपासून एक गोष्ट मार्क केली आहे. हा सन्मान जरी महिलांचा होत असेल तरी महिलांना हाच आनंद शेअर करायचा आहे. काल आम्हाला एका महिलेने विचारलं होतं की मॅडम आमच्या नवऱ्याला घेऊन आलं तर चालेल का. ही फार मानाची गोष्ट आहे. बोलवायचं कुणा. मी हे सर्व करत असताना माझ्या ज्या मैत्रिणी माझ्यासोबत आहेत मी त्यांना बोलवते. तिच्या सहकार्यांनी वरती यायचंय व्यासपीठावर. डॉक्टर गुरव यांच्याबरोबरच्या सवंगडी आहेत त्यांना खूप विनंती आहे कृपया लवकरात लवकर वरती यायचं आहे. मॅडम पुढची नावं घ्या. पुढची 5 नावं घ्या आणि त्यांना रेखाताई नाणेकर. रेखाताई नाणेकर. श्रीकांत तुम्ही नावं लक्षात ठेवा. रेखाताई नाणेकर, कल्पनाताई बोडके. कल्पनाताई बोडके 2 नंबर. कल्पनाताई बोडके. मनीषा करपे. मनीषा करपे. तेजश्रीताईंचं कौतुक आहे कारण की तेजश्रीताईंना त्या एरियामध्ये सगळ्यांना गरिबांची डॉक्टर असं म्हणून ओळखलं जात आहे कारण त्या गरिबांची सेवा करण्यासाठी डॉक्टर झालेले आहेत असं त्यांचं मत आहे. कर्करोगावर मात करून एक नवीन ओळख त्यांनी स्वतःची केलेली आहे. कल्पनाताई बोडके या. कल्पनाताई बोडके या. लताताई कदम. लताताई कदम. प्रज्ञा भागवत. मनीषा करपे नाही आले. मनीषाताई करपे आल्यात का नाही. पुढे घ्या. प्रज्ञाताई भागवत. लताताई कदम या. सौख्या घेवारे. सौख्या घेवारे. नमस्कार, मी स्वातंत्र्य सैनिकाच्या घरातली मुलगी आहे. माझं नाव लता कदम. माझं नाव माहेरचं नाव लता
बाजीराव इंगळे. माझे माझे 2 चुलते स्वातंत्र्य सैनिक होते आणि वडील हे क्रांतिसिंह नाना पाटलांचे मित्र होते. त्यांना दऱ्याखोऱ्यात जेवणाचं काम पुरवत होते आणि त्याला सहकार्य माझ्या चुलत्या आणि आईने केलेलं आहे. त्यांचा हा सन्मान आहे. इंटरचा कार्यकर्ता होतो स्वारगेट डेपोला. चला आर्या भागवत सौख्याचं घ्या पुढे. काही जणांनी बाहेर जाऊन आपापले फेटे काढून ठेवलेले आहेत. हे फेटे तुम्हाला दिलेला एक मान आहे, ते तुमच्या घरी घेऊन जायचंय. काढून ठेवायचे नाहीये, ते घरी घेऊन जाण्यासाठी दिलेले आहेत. गोल्ड मेडलिस्ट आहेत पॉवर लिफ्टिंग मध्ये. एकदा अभिनंदन. तनुजा पंडित, सौख्याताई घ्या. 18 वर्षाची. तनुजा पंडित, पुष्पा काटे आहेत का? चला तनुजा पंडित यांचं घ्या. तनुजा आता पुणे विद्यापीठातनं PhD करते आणि आपलं जे सारथी भारती महाज्योती गिरिजा शिंदे, सगळ्यात सक्रिय होते. डॉक्टर गिरिजा शिंदे, पुष्पाताई काटे, प्रेरणाताई गायकवाड, प्रेरणाताई गायकवाड, प्रेरणाताई गायकवाड म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं आपण त्यांच्याबद्दल बोलू शकतो. मला असं वाटतं ही प्रेरणा जिथून आलेली आहे त्यांच्या तोंडून आपण ऐकूयात. साक्ष अरविंद भाऊंच्या करणीची, साक्ष अरविंद भाऊंच्या करणीची मुलगी जन्मावी लागते. पिता विठ्ठलच्या पोटी जशी प्रेरणा जन्म येते, पिता विठ्ठलच्या पोटी जशी प्रेरणा जन्म येते. गिरिजाताई शिंदे, सौ सीमाताई गाडगे, मॅडम नाव सौ सीमाताई गाडगे, मॅडम पुढची नावं पुकारा. अनुसयाताई जाधव, अनुसयाताई जाधव, यानंतर आदरणीय शीतल सुरेश काटे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा. अनुसया जाधव, शीतल काटे, त्यानंतर मनीषाताई लाड, सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे त्या आदरणीय मनीषाताई लाड. काटे, आपल्या कार्यक्रमा प्रियंका नारी शक्ती पुरस्कारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचं पण आगमन झालेलं आहे. एकच मिनिट झाले की तुम्ही सांगू का? या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस लीगल
ह्युमन राईट्स RTI डिपार्टमेंटतर्फे ॲडव्होकेट संतोष जाधव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड होते. मी अरविंद साहेबांना विनंती करतो, सर्वांना विनंती करतो त्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. या ठिकाणी नाही झालं, आता माझ्याकडची यादी झाली. पुढची नावं घ्या. अनगा मॅडम, पुढची नावं. येस. अजून या ठिकाणी पुढचे जे सत्कार आहे ते होतीलच. तर तत्पूर्वी मी या ठिकाणी आपल्या पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अरविंद भाऊ शिंदे यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करण्यापूर्वी आजच्या या ऐतिहासिक काँग्रेस भवनामध्ये आपल्या सर्व महिलांचं स्वागत करत असताना आपण आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण उल्लेखनीय काम केल्याबद्दल मी यशराज पारखी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व महिलांचे खास करून आभार मानतो की अत्यंत एक चांगला कार्यक्रम आणि महिलांचा सत्कार त्यांनी घेतला. अनेक इथं पहिल्यांदा ह्या काँग्रेस भवनामध्ये आले असतील. मी त्या सर्व महिलांना सांगू इच्छितो की हे काँग्रेस भवन म्हणजे असं भवन आहे जिथं महात्मा गांधींपासनं तर सर्व स्वातंत्र्य सेनानी इथं आपली उपस्थिती लावलेली होती. आणि या ऐतिहासिक काँग्रेस भवनामध्ये आपण आज इथं आलात. आपण आपल्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष अनेक कष्ट करून आपण उल्लेखनीय काम केलं. त्याबद्दल फुल ना फुलाची पाकळी म्हणून यशराज पारखी आणि आम्ही सर्वांनी आपला जो यथोचित सत्कार केला तो आपण स्वीकारलात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. मी नुकतंच यशराज पारखींना विचारत होतो की आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असे उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे घेतलेत. तर त्यांनी कष्टकरी असेल, नंतर क्रीडामध्ये असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील, पण एवढंच नाही तर स्मशानभूमीमध्ये सुद्धा ज्या महिलांनी काम केलं त्या महिलांचा सुद्धा सत्कार आपण इथं केलात. मी अत्यंत त्या महिलांचे आणि आपल्या सर्वांना मी वारंवार सांगत असतो की महिला हे प्रत्येक कुटुंबाचं फक्त मुख्य स्तंभ नाही तर तो पूर्ण आधारस्तंभ आहे. मी परत एकदा आपल्या सर्व महिलांच्या महिला दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर हो हो त्याचबरोबर निर्भया बनो आंदोलनाच्या वेळेला अतुलनीय अशी कामगिरी करणाऱ्या 5 रणरागिणींचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर अशा आहे त्यांचे आपले सर्टिफिकेट तयार आहेत. येस येस. तर निर्भया बनो आंदोलनाच्या वेळेला तुम्हा आम्हा सर्वांना कल्पना आहे की संविधान बचाव या मोहिमेअंतर्गत निर्भया बनो निडर बनो अशा प्रकारची या ठिकाणी पुण्यामध्ये एक सभा झाली. आणि त्या सभेच्या वेळेला खरं तर त्या ठिकाणी आपले जे वक्ते त्यांच्यावरती हल्ला झाला होता. त्यावेळेला या रत्नागिरींनी त्या ठिकाणी त्याचा विरोध करून त्या ठिकाणी आपल्या पाहुण्यांना आपल्या वक्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी फार चांगली मोलाची कामगिरी बजावली आहे. तर अशा रणरागिणींचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. त्यांची नावं आहेत मॅडम, नावं उच्चारा. सीमा कानेकर, रेश्मा विनोद सिंह, रेश्मा विनोद सिंह आहेत का? या. चला पुढचे घ्या. भक्ती कुमार सुवर्णा माने यांची नावं घ्या.
भक्ती कुंभार, सुवर्णा माने, सीमा कानेकर, सुवर्णाताई माने. ठीक आहे, ठीक आहे ना, सगळे उपरने घ्या हातामध्ये. हर्षदा, हर्षदा, पुढचं घ्या. हर्षदा, पायलताई चव्हाण, पल्लवी सुबंध, ताई देशमुख, ऋतुजाताई हर्षदा, हर्षदा, भक्तीताई कुंभार, हा हो. भक्ती कुंभार, हे खूप खाली आहे, ती काढायला गेला. हे खूप खाली आहे, ती काढायला. तनयाताई साळुंके, प्रियंका भोसले, आहे ना, रुपालीताई शिंदे, नेहा कुलकर्णी, हर्षदा, एक मिनिट येणार प्लीज. प्रॉब्लेम झालाय, जायचंय. श्रद्धाताई, संगीता, नेहा कुलकर्णी, ज्या ज्या पुरस्कारार्थींना आम्ही ते सन्मानपत्राची फ्रेम देऊ शकलो नाही ती आम्ही उपलब्ध करतो. त्याबद्दल अरुणा गुंजाळ, अरुणा गुंजाळ, भाग्यश्री कुलकर्णी, सगळ्यांनी पुढे करा. बघूया. सांगितलं होतं ना मगाशी. आता पुढील सत्कार होत आहे. तत्पूर्वी आपल्या पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या माजी महापौर आणि महाराष्ट्राच्या महिला नेता कमलताई व्यवहारेजी या ठिकाणी आलेल्या आहेत. ताई, आपलं हार्दिक स्वागत आहे. कृपया आपण स्टेजवरती आपल्या पुरस्कारार्थींना सन्मान देण्यासाठी यावं अशी विनंती. प्रियंका साळुंके, प्रियंका साळुंके, अरुणा गुंजाळ, अरुणाताई गुंजाळ, अरुणाताई गुंजाळ यांचा सत्कार. संगीताताई तुपे, संगीताताई तुपे, भाग्यश्री कुलकर्णी, नंदा अहिरे, नंदाताई अहिरे, प्रियांकाताई साळुंके, प्रियांकाताई फाउंडेशन, राजमाता फाउंडेशनच्या वतीने काम करतात. वैशाली टिळे, संगीताताई तुपे या, संगीताताई या. मी त्याचबरोबर आपल्या पुणे शहर काँग्रेस कमिटीचे आमचे नेते सन्माननीय विठ्ठलराव गायकवाड यांनाही विनंती करतो की कृपया आपण त्या ठिकाणी सन्मानित करायचं आहे पुरस्कारार्थींना. नंदा भास्कर आहिरे, नंदा भास्कर आहिरे या. नसेल गेला बहुतेक. पुढील घ्या, पुढील नाव, पुढील पुरस्कार घ्या. आपलं नाव सांगा ताई. ताई, आपलं नाव सांगा. सीमा,
सीमाताई सीमाताई घाणेकर या महालक्ष्मी महिला संस्थेच्या अध्यक्ष आहेत, ज्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक संधी देत असतात, ज्या अंतर्गत त्या वेगवेगळ्या प्रकारचं स्टॉलचं नियोजन करून वैशालीताई टिळे, पल्लवीताई सुबन या. सॉरी ऋषालीताई टिळे, वृषालीताई टिळे, पूजाताई राठोड. तर आपण पुढील सत्कार आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय अभयजी छाजेड यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि यशराज पारखी फाउंडेशनच्या वतीनं सपनाताई कवडे, ते बोलतायत. आज या ठिकाणी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दत्ता कोईनकरजी, कमलताई व्यवहारे, नुकतेच गेलेले अरविंद शिंदे, विठ्ठल गायकवाड, उपस्थित सर्व भगिनींनी, जागतिक महिला दिवस आपण याच्यासाठी साजरा करतो की जागतिक लेवलला, जागतिक पातळीवर महिलांच्या हक्कासाठी त्यावेळेस आंदोलनं झाली. आपल्या माहितीसाठी सांगतो की 100 वर्ष महिलांनी आंदोलन केल्यानंतर या देशात मतदानाच्या, आपल्या जगामध्ये मतदानाचा हक्क पहिल्यांदा ह्या महिलांना मिळाला. परंतु आपण नशीबवान आहोत. हे ज्या पद्धतीची आंदोलनं महिलांनी केली जगभरामध्ये, तशा प्रकारचं आंदोलन या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महिलांची झालेली नाही. पण सगळ्यात जास्त महिला या जर कुठे त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या तर 1930 साली महात्मा गांधींच्या आंदोलनामध्ये त्या सगळ्यात जास्त सहभागी झाल्या होत्या. आणि महात्मा गांधींनी आणि या देशातल्या सर्व स्वातंत्र्यातल्या जे नेते होते, मग जे पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा त्या ठिकाणी महात्मा गांधी असतील, मौलाना अबुल कलाम आझाद असतील, या सगळ्यांनी पहिल्यापासून स्त्रीला समानतेचा हक्क द्यायचा अशा प्रकारचा निर्णय केला होता. आणि म्हणून स्वातंत्र्याची जी मूल्य होती ती बंधुत्वाची असतील, एकतेची असतील, समतेची असतील, ही सगळी मूल्य ही आपल्याला देशामध्ये जे संविधान 1950 साली त्या ठिकाणी अंमलात आलं त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. आणि त्याच दिवशी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा टाटा बिर्लाला जो अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार महिलांना मिळालेला आहे. आणि खरं मला असं वाटतं संविधान लागू झालं त्याच दिवशी जागतिक महिला दिन देशामध्ये साजरा झाला असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला मुद्दाहून हे सांगतो की स्वातंत्र्याच्या लढ्याची संबंधित असणारी ही वास्तू आहे. आणि हा लढा साधासुद्धा नव्हता. सामान्य स्त्री घराच्या बाहेर त्या काळामध्ये निघत नव्हती. आज तुम्ही सगळे मुक्तपणे फिरू शकता, अभिव्यक्ती त्या ठिकाणी स्वतःचा विचार मांडू शकता. हे सगळं जे तुम्हाला ते स्वातंत्र्य दिलं आहे, हे स्वातंत्र्य हे त्या ठिकाणी संविधानाने दिलं आहे. परंतु आजही बरेचसे प्रश्न आहेत. आजही महिला सक्षमीकरणाचे प्रश्न आहेत. त्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्षाने तुम्हाला विधान पंचायतीमध्ये 50% आरक्षण दिलं आणि महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की एका दिवसामध्ये आपल्याला हे सगळं स्वातंत्र्य मिळालेलं नाही, परंतु हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहे. आणि म्हणून यशराज पारखींचं सर्व क्षेत्रातल्या महिलांना या ठिकाणी आपण बोलवलं आणि या काँग्रेस भवनमध्ये आपण सत्कार केला. आपण वेगवेगळ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, आपण त्या ठिकाणी जो काही काम करता त्याच्यामध्ये हातभार लावून कौशल्य प्राप्त करता. ही देशाच्या प्रगतीसाठीचं कौशल्य असतं आणि हे अशाच पद्धतीनं आपलं वाढावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर फक्त आपल्याकडे आणखी फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे. तरी मी सर्वांना भगिनींना विनंती करतो की तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी फोटो घ्यायचा असणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की कृपया आपल्या खुर्चीवरती बसा. आपल्याला सुरुवातीला आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर दत्ता कोईनकरजी आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतर मला वाटतंय मोजून आपल्याकडे फक्त आता 10 लोकांचे सत्कार राहिलेले आहेत.
तर तेवढ्यासाठी तुम्ही सर्वांना भगिनींना विनंती आहे, कृपया तुम्ही बसून घ्या. आणि गुरुवर्य डॉक्टर दत्ता कोहिनकर यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. या ठिकाणी मी डॉक्टर यशराज पारखे व मायाताई पारखे यांना विनंती करतो, आदरणीय कमलताई व्यवहारे या ठिकाणी आपण सन्मान करायचा. सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. आज या ठिकाणी काँग्रेस कमिटीतर्फे यशराज पारखी आणि माया पारखी यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या सर्वांचा सत्कार केला. कौतुकाची थाप टाकण्यासाठी फार मोठं मन असायला लागतं. लहानपणी एक कविता वाचली होती, वेळेअभावी शेवटच्या 2 ओळी सांगतो. अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा, अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा, गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. मित्रांनो, कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते आणि ती नॅचरल आहे. फॅमिली कोर्टामध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं, तर मी बघितलं मॅक्झिमम घटस्फोटाचे दावे दोघंही एकमेकांचं कौतुक करायला कमी पडले असल्यामुळं त्या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळं आज या कार्यक्रमानंतर इथं जी पुरुष मंडळी बसलेली आहेत त्यांनी घरी गेल्यानंतर बायकोच्या भाजीचं अवश्य कौतुक करा अशी मी विनंती करतो. आणि महिलांनी देखील आपल्या नवऱ्याचं कौतुक करा अशी विनंती करतो. कारण विन्स्टन चर्चिलला पण वाटायचं लोकांनी त्याला म्हणावं इज मायटीनेस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स. तर बंधू भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीला पहिले आल्यानंतर किळुस्कर गुरुजींनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली होती आणि त्यांना एक बुद्धांचं पुस्तक दिलं होतं. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या कौतुकाच्या थापेनं मला संविधान लिहिण्यासाठी प्रेरणा दिली. अजून एक उदाहरण 2 मिनिटात सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्या वेळेला जिजामातेनं सगळ्या कड्या कपारातल्या मावळ्यांना पुण्यामध्ये बोलवलं, सायलेन्स 2 मिनिटं, शांत. सगळ्या कड्या कपारातल्या मावळ्यांना पुण्यामध्ये बोलवलं आणि त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित केलं. नांगर दिला, बी बियाणं दिलं, अवजारं दिलं. शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकं उभी राहिली. पण एक समस्या, रात्री अपरात्री जंगली श्वापद यायची आणि पिकांचं नुकसान करायची. त्यावेळेला ही सगळी शेतकरी मंडळी म्हणाली की मासाहेब आम्ही जगायचं कसं, सगळ्या पिकांचं नुकसान रोज रात्री ही जंगली श्वापद करत आहेत. मासाहेबांनी एक घोषणा केली की जे कोणी या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करतील त्याला मी सोन्याचं कडं देईल. तर मी बांड पोरं पुढे आली आणि या जनावरांचा बंदोबस्त रातोरात होऊ लागला. रात्री 1च्या सुमारास एक तर्णाबांड मुलगा खांद्यावर रानगवा घेऊन आला होता. त्याच्याबरोबर त्याचे 4-5 सहकारी होते. लाल महालाजवळ आल्यानंतर त्यांनी रखवालदाराला सांगितलं की मासाहेबांना बोलवा, मासाहेबांना बोलवा. रखवालदार म्हणाला 1 वाजलेत, आत्ता कुठं मासाहेबांना भेटायला आला. तर हा सगळा गलका ऐकून मासाहेब बाहेर आल्या. त्यांनी विचारलं की काय रे बाळांनो. मासाहेबांना बघताच तो तर्णाबांड पोरगा खांद्यावरचा रानगवा खाली टाकून म्हणाला, मासाहेब मासाहेब शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान करणारा हा रानगवा याला मी पकडला, यांनी माझ्या दिशेनं दृष्टी मारली, मी त्याला परत उचलला, आपटला, परत त्याने एक ढुकणी मला मारली, मी खाली पडलो, परत मासाहेब उचलला, त्याच्या नरड्यावर पाय दिलं, पायाने पकडून डायरेक्ट मी त्याला शेपटी आवळली, मुंडक्यावर दाब देऊन नाका तोंडातून पाणी येईपर्यंत त्याला सोडला नाही, परत उचलून आपटला त्याला खलास केला आणि आता याला या ठिकाणी घेऊन आलो. मासाहेब शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान करणारा रानगवा याला मी जागेवर खलास केला. मासाहेबांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं, बाळा फार मोठं काम केलंस रे, रानगव्याला मारणे एवढं सोपं नाहीये, पण मला सांग
की रात्री 1 वाजता तू इथं का आला? तुला काही विश्वास नाही का सकाळी मासाहेब सोन्याचं कडं देतील म्हणून? हे वाक्य ऐकताच तो तरणबांड पोरगा म्हणाला, मासाहेब कडं घेण्यासाठी नाही आलो मासाहेब. मासाहेब, ज्या वेळेला मी रानगव्याला मारला, याला खलास केला, त्यावेळेला माझ्या मनामध्ये एकच विचार आला, आत्ताच्या आत्ता जायचं आणि मासाहेबांच्या कौतुकाची थाप पाठीवर घ्यायची. तुमच्या कौतुकाची थाप घेण्यासाठी आलो मासाहेब. मासाहेबांनी त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, पोरा नाव काय रे तुझं? ताना नरहर मालुसरे उमरडगावचा मासाहेब मी. मासाहेबांनी त्याला कवेत घेतलं, त्याची पाठ थोपटली. तानाजी मालुसरेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या तानाजी मालुसरेने आपला देह महाराजांसाठी अर्पण केला. या काँग्रेस भवनामध्ये तुमच्या पाठीवर जी कौतुकाची थाप यशराज आणि माया आणि काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी मारलेली आहे, तर ही कौतुकाची थाप तुम्हाला पद्मश्रीपर्यंत नेण्यासाठी मोटिवेट करेल याची मला आशाच नव्हे तर खात्री आहे. तर मित्रांनो, हा पुरस्कार घेतल्यानंतर तुमचे पेपरमध्ये फोटो येतील, तुमचं नाव मोठं होईल, विरोधक तयार होतील, तुमची निंदा चालू होईल. पण निंदेला घाबरू नका, मेलेल्या कुत्र्याला कोण लात मारत नाही. त्यामुळं एक आदमीने कोयल से पूछा, एक कोयल तू काली न होती तो कितना अच्छा होता. समंदर से पूछा, ए समंदर तुझ में खारापन न होता तो कितना अच्छा होता. गुलाब से पूछा, ए गुलाब तुझ में कांटे न होते तो कितना अच्छा होता. तीनों ने मिलके उस आदमी से कहा, ए आदमी तुझ में दूसरे की बुराई पण देखने की आदत न होती तो कितना अच्छा होता, कितना अच्छा होता. त्यामुळं निंदा करणाऱ्यांना करू द्या. ज्याची निंदा होत नाही असा एक माणूस पण पृथ्वी तलावर सापडणार नाही. काम करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. पु ल देशपांडे म्हणायचे, वेदना आणि आनंद दोन्हीही चांगल्या बोलतात, पण वक्त्याचं भाषण लांबलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या फार चांगल्या बोलत नाही. त्यामुळे या ठिकाणी थांबतो. बऱ्याच लोकांना माईक यशराजनी दिलेला आहे, त्या पद्धतीनं मला पण दिला. पण काही यशराजनी सांगितलेलं असतं की 2 मिनिटात संपवा, 3 मिनिटात संपवा. पण काही माईक प्रेमी 5 मिनिटं होतात, 7 मिनिटं, 10 मिनिटं. मग कोणतरी पाठीमागं जॅकेट ओढतो, कोणतरी चिठ्ठी देतो आणि मग हा गडबडून म्हणतो, आता मी माझं 3 मिनिटाचं भाषण पुरे करतो. तशी वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून या ठिकाणी थांबतो. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पद्मश्रीपर्यंत वाटचाल चालू ठेवा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पुढच्या पुरस्काराची नावं उच्चारा प्लीज. मनीषा मॅडम. बोला. वृषालीताई टिळे. वृषालीताई टिळे. वृषालीताई दिलगिरी, तुम्ही खरं तर मंचावरती पुरस्कार घेण्यासाठी आला होतात, परंतु तुम्हाला मनोगत व्यक्त करण्यामुळे तुम्हाला थांबवावं लागलं. या इथे पुढे पुढे जावा, पुढे द्या ना हातात ते. द्या त्यांच्या. पुढचं नाव घ्या. सपनाताई कवडे. भाग्यश्री कदम. आणि एका पायाने कमकुवत स्नेहा गावडे. करतात. स्नेहा गावडे. राजश्री लाड. नंदिनी पाल. भाग्यश्री कदम. भाग्यश्री तय्या. नीलम निकंबे. प्रियंका दास. स्वातीताई टिंबळे. स्वातीताई. बर बर. स्वातीताई डिंबळे. आशा गिरमे. सुनंदा फाळके. स्वातीताई आपलं मनोगत अर्ध्या मिनिटात व्यक्त करतायत. भारतीताई वाघमारे. थांबा, स्वातीताई बोलतायत. नमस्कार.
आज या ठिकाणी मला एक शाबासकीची थाप मिळते तर नक्कीच माझ्या कामासाठी मला प्रेरणा मिळाली आहे आणि आज थोडक्यामध्ये मी सांगू इच्छिते की काय काम करते म्हणून मी आज इथं पुरस्कृत झालेली आहे. तर मी गेले 9 वर्षापासून रस्त्यावरचे मानसिक बेवारस रुग्ण जर तुम्ही रस्त्यावर बघता की गँगरिंगनी त्रस्त लोक असतात तर त्यांना कुणी बघत नाही. आज टिश्यू पेपर जसं म्हणतो की आज आपण प्रत्येकाच्या खिशामध्ये जर बघितलं पर्समध्ये बघितलं तर टिश्यू पेपर आहे. मी तर म्हणाल की टिश्यू पेपर यूज अँड थ्रूसाठी ठीक आहे हो पण आज माणूस माणसाला टिश्यू पेपर बनवते त्याचं काय. जोपर्यंत माणूस घरामध्ये पैसे कमवतोय किंवा पैशाचं एक साधन बनतोय किंवा त्याची पेन्शन तरी येते तोपर्यंत माणसाला घरामध्ये अस्तित्व आहे. आज प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आज डिप्रेशनमध्ये जास्तीत जास्त जात चाललेला आहे. तर मी तर म्हणाल की यांना एक आधार बनूया. आज गेले 9 वर्षापासून काम करते 450 पेक्षा जास्त लोकांना रस्त्यावरून आधार देण्यात यश आलंय मला. या कोरोना काळात कुणी कुणाला फ्रीमध्ये सांभाळत नव्हतं तेव्हा आसरा अनाथांचा हक्काचा निवारा सुरू केला. त्या ठिकाणी आणलेल्या पेशंटपैकी 33 लोकांना घरापर्यंत म्हणजे उपचार करून घरापर्यंत पोहोचवण्यात मला यश आलेलं आहे. त्यापैकी एक महिला वेस्ट बंगालची, हैदराबादची, झारखंड या ठिकाणी पोहोचवलेले आहेत. तर खरंच खूप समाधान मिळतं की जेव्हा आपण एक निमित्त बनतो की कोणाच्या तरी चेहऱ्यावरती एक स्माईल आणण्यासाठी. आज 37 लोकांना सांभाळून आसरा अनाथांच्या हक्काच्या निवारामध्ये एक फॅमिली आहे मी असं म्हणाल मी माझी आणि त्यांना मी सांभाळतीये. गँगरिंगनी त्रस्त लोक बाहेर रस्त्यावरती फार अफाट वाईट हाल आहेत त्यांचे. आपण 1 मिनिटासाठी सुद्धा गेस करू शकत नाही की आपल्या पायाला कडकडून मुंगी चावली आहे. अशा अतोनात जखमा झालेल्या आहेत लोकांच्या हातापायांना की ज्यांच्या शरीरामध्ये आतमध्ये आळ्या किड्या ज्या आहेत ते बोच करून त्यांना रोज टोचत आहेत, खात आहेत. अक्षरशः त्या लोकांचे हातपाय जे आहेत ते नंतर कट करावे लागतात. तर मी तर खरंच एक हात जोडून सगळ्यांना विनंती करेन अशी कुठे लक्षात आली लोक तर त्यांना नक्कीच एक आधार देण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांच्यासाठी मी तर म्हणन एक पाण्याची बॉटल आणि एक बिस्किटचा पुडा खरंच जास्त गोष्ट नाहीये मोठी आपली तर ते नक्कीच केलं पाहिजे. आज खूप अभिमान वाटतो मला खरंच या गोष्टीचा की आज एक पुणे शहरातली पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून पण मी आहे आणि खूप छान वाटतंय की आज जे पारखीदादांनी इकडं मला बोलवलं, आज अनघताईंनी बोलवलं आणि इथं पुरस्कृत करलं तर खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि ही शाबासकीची थाप आहे ते नक्कीच मगाशी दादा म्हटले की पद्मश्रीपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. तर माहीत नाही तिथपर्यंत काय करेल की नाही आणि तिथपर्यंत जाण्यासाठी नाही पण नक्कीच जे आहे ते ह्या शाबासकीच्या थापेला उत्तर देण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. आजपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून असे 37 पुरस्कार मला या कामासाठी मिळाले आणि हा 38वा पुरस्कार मला मिळाला. तर खरंच मनापासून आभार मानते आणि थँक्यू. मनापासून धन्यवाद ताई. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. त्यानंतर सुनंदाताई फाळके. सुनंदाताई या. सुनंदाताई फाळके. ज्ञानेश्वरी कुंभार. सुवर्णा येवले. ज्ञानेश्वरी कुंभार. मोक्षा बियाणी. मोक्षा मॅडम. मोक्षा बियाणे. अनिता एनपुरे. अनिता एनपुरे. मोक्षा बियाणी. बर. पूजा राठोड. पूजा राठोड. पूजा राठोड आल्यात का? बायडा जगदाळे. एकच पूजा राठोड. पूजा राठोड. एनपुरे मॅडम थोडं थांबा. पूजा राठोड. एनपुरे मॅडम घ्या. एनपुरे मॅडम. ॲडव्होकेट एनपुरे. बायडा जगदाळे. पूजा राठोड. बायडा जग. रेणुका पवार. बायडा जगदाळे या या या. बायडा जगदाळे या. रेणुका पवार.
मोक्षा बियाणी घ्या, मोक्षा बियाणी. रेणुकाताई पवार, नको औषध, नको गोळ्या, हसत हसत वाजवा. रेणुका पवार, रेखा माळी, रेखा माळी, गीता सागा, मयूर गुडेकर, आशा चौधरी, मयुरी गुडेकर. एक मिनिट थांबा. मयुरी गुडेकर, थांबा थांबा. काय नाव? मयुरीताई गुडेकर, या या. मॅडम आपण लावून नाही घेतलंय का? त्याप्रमाणे लावलं नाहीये का? पायल तिथे ते लावलेलं आहे ना आपण. आशा चौधरी, आशाताई या. गीता सागा, पूजा कोळेकर, गीता सागा या. पूजा कोळेकर, पूजा कोळेकर, पूजा कोळेकर, पूजा कोळेकर, कालेकर, सॉरी, पूजा कालेकर, पूजा काळेकर, पूजा काळेकर, वैशाली भोंडवे, कालेकर का? माफ करा. वैशाली भोंडवे, विद्या कडूस, प्रियंका साळुंके, रेखाताई माळी, रेशमा सिंह, सर मोक्षा बियाणी बघा, मोक्षा बियाणी. वैशालीताई भोंडवे, वैशालीताई या. एकच मिनिट थांबा. या. पुढचं नाव घ्या. मोक्षा बियाणी आलं का? सुवर्ण येवले, मोक्षा बियाणी घ्या. एकच. तुम्हाला विचारतो, नाव सांगा. विजया. मोक्षा बियाणी यांचा सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचा सत्कार. विजया कडूस, सुवर्णा येवले, विजया कडूस, चालेल ना? अजून कुणाचं नाव राहिलंय का उच्चार करण्याचं? हा, जयश्रीताई पाटील यांचं घ्या. जयश्रीताई पाटील यांच्यासाठी घ्या. हो हो, स्वप्नाली भेगडे आहे का? ऐका ना. स्वप्नाली भेगडे, जयश्रीताई पाटील यांचं घ्या. नाही तसं नका लावू, तसंच द्या. हर्षदा, स्वप्नाली भेगडे, जयश्रीताई पाटील, ज्योती परदेशी. या ना, तिकडे या ना, तिकडे या पटकन. पुढील घ्या. कुणाचं राहिलंय का नजर चुकीने? शारदाताई या. शारदाताई पवार, शारदाताई वीर, राजगुरुताई, ज्योतिताई परदेशी. ज्योतिताई वरती या तुम्ही. सर्वप्रथम नजर चुकीने ज्यांचा उल्लेख राहिलेला आहे नजर चुकीने त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो नियोजन समितीच्या वतीने. शारदाताई तुम्ही थांबा, ज्योतिताई तुम्ही थांबा. कुणाचं आहे?
हा नीलम कदम ताई, तुमचं नाव सांगा. स्वप्नाली ताई भेगडेंचं घ्या. नीलम कदम आलेत का? नीलम कदम, नीलम कदम. हा ठीक आहे. इंगळे सर, संतोष इंगळे. स्वप्नाली भेगडे. स्वप्नाली भेगडे, स्वप्नालीताई भेगडे, शारदाताई वीर, त्याचबरोबर ज्योतिताई परदेशी यांचे घ्या कृपया. कुणाच आहे? स्वप्नालीताई भेगडे या. ज्योतिताई परदेशी. शारदाताई वीर यांचं नाव घ्या. नेक्स्ट नाव आहे शारदाताई वीर. शारदाताई वीर. चुकून जर लिहिलं असेल तर मला रिकामा सर्टिफिकेट द्या. मी काय करू? मोठा नाहीये का? मोठा द्या. मोठी फ्रेम द्या. या ना ताई या. अजून कुणाचा नजर चुकीने राहिलेला आहे का उल्लेख? तुमचा राहिला. या. ज्यांचा उल्लेख राहिलेला आहे कृपया त्यांनी पुढे यायचं आहे. कुणाचा? या ताई पुढे या. पण नियोजन समितीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माणसं कधी कधी राहून जातात, त्यामुळे कुणी त्याचं या ताई. अनगा मॅडम पुढे या. अनगा मॅडम. करण्यासाठी फ्रेम, सर्टिफिकेट आणि उपरणं घ्या. रिकामं सर्टिफिकेट, रिकामं उपरणं घ्या लवकर. हर्षदा मॅडम तुम्ही पण वरती या. महत्वाचा सत्कार राहिलाय. या ना. तुमचं नाव सांगा. शालिनी रामचंद्र शिंदे. अच्छा, शिंदे आजींचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. अस्मिता कानेटकर. अश्विनी सूर्यवंशी. येस या ना. आपलं नाव सांगा. अस्मिता कानेटकर. अस्मिता कालेकर कानिटकर. अस्मिता कानिटकर ताईंनी आपलं देहदान केलेलं आहे आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचं अत्यंत चांगलं काम आहे. अश्विनी सूर्यवंशी आहात ना आपण? कानिटकर मॅम थोडं थांबा. उपरणं घ्या.
हर्षदा मॅडम या वरती. हर्षदा मॅडम वरती या. अजून कुणाचा उल्लेख राहिलाय का या ठिकाणी? हर्षदा इंदोलीकर. हर्षदा इंदोलीकर मॅडम वरती या. व्यासपीठाच्या पाठीमागचं सर्व जे काही कामकाज होतं ते दिवसभर आणि मागची एक आठवडाभर त्या सांभाळत होत्या. हर्षदा इंदोलीकर. हर्षदा इंदोलीकर. आजच्या या कार्यक्रमाचा महत्त्वाचा वाटा हर्षदाताईंनी उचललेला होता. मागचं एक आठवडाभर त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. हॅलो, या ठिकाणी मायाताई उपस्थित सर्व मान्यवरांचं आभार मानते. नमस्कार. सर्व उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार मानण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. माननीय कमलताई व्यवहारे, दत्ताजी कोहिनकर, विठ्ठल गायकवाड हे आपल्याला आज मान्यवर म्हणून लाभले, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि ज्यांना ज्यांना आज पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन. तुम्ही जे जे आज महिला इथे उपस्थित राहिल्या त्यांनी त्यांच्या प्रत्येक क्षेत्रात म्हणजे काही ना काही त्यांनी त्यांचं मोलाचं काम केलेलं आहे. त्यास पुढे इथून पुढेही त्यांना काम करण्यासाठी पाठबळ मिळावं यासाठी आज या प्रियांका नारी शक्ती पुरस्काराचं आयोजन केलं. त्याबद्दल यशराज पारखी सर, विठ्ठल गायकवाड सर आणि त्यांच्या टीमनी गेली जवळपास महिनाभर हे काम करतायत. त्याबद्दल त्यांचेही आभार आणि धन्यवाद. मिनटं मॅडम, माईक द्या, माईक मला. Once again, 3 cheers for Priyanka Nari Shakti awardees. Hip hip, hip hip, hip hip. 3 cheers for Priyanka Nari Shakti awardees. Hip hip, hip hip, hip hip. सर्वांना विनंती आहे, कृपया आपल्या ज्या सन्मानपत्र आहे ते सर्वांनी दाखवा. Once again, 3 cheers for Nari Shakti awardees. Hip hip, hip hip. Thank you. हॅलो हॅलो, कोणाचा राहिला आहे का नाव? प्लीज सांगा, प्लीज. कोणाचं नाव राहिलं आहे का?
हॅलो